नमस्कार सर्वांना अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशिसे लर्निंग. आज आपण 18वा पाठ उपकारस्य स्मरणम याचा भाषाभ्यासह पाहणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण ह्या लेसनचं एकदम डिटेल्ड एक्सप्लेनेशन पाहिलं होतं. तर चला भाषा अभ्यासाला आपण आता सुरुवात करूयात. बघा, प्रथमः प्रश्नः एकवाक्येन उत्तरम लिखत. ओके, एका वाक्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. मारुतीः कस्याः अन्वेषणार्थम उड्डयते. मारुतीः सीतायाः अन्वेषणार्थम कस्याः. षष्ठी. तर काय उत्तर आहे आपलं? सीतायाः अन्वेषणार्थम उड्डयते. पर्वतस्य नाम किम? पर्वताचं नाव काय आहे? तर मैनाकः. पर्वतस्य नाम किम? पर्वतस्य नाम मैनाकः. पुरा सर्वे पर्वताः कीदृशाः? पूर्वी सर्वे पर्वत कीदृशाः सन्ति? पुरा सर्वे पर्वताः किंवा पुरा सर्वे पर्वताः सपक्षाः. कीदृशा? सपक्षाः. पर्वतैः के त्रस्ताः? कोण त्रासले होते? कह कौके. त्यामुळे इकडे बहुवचनामध्येच उत्तर येणार. पर्वतैः ऋषयः त्रस्ताः. ऋषयः त्रस्ताः. मैनाकं समुद्रतलं कह नयति. मैनाकला कुणी नेलं होतं बरं समुद्राच्या तळापाशी? तर पवनदेवानी. त्यामुळे कह पवनदेवः. मैनाकं समुद्रतलं पवनदेवः नयति. प्रश्न निर्माणं कुरुत. पवनदेवः मैनाकं वज्रप्रहारात रक्षति. आता बघा, वज्रप्रहारात पंचमी एकवचनम अस्ति. त्यामुळे किम हे जे सर्वनाम आहे, कह कौके, कम कौकान, केन काभ्याम कैः, कस्मै काभ्याम केभ्यः, कस्मात् काभ्याम, ते तुम्हाला चालवून बघायचं आहे. तर वज्रप्रहारात कस्मात्. पवनदेवः मैनाकं कस्मात् रक्षति. मग तुम्हाला क्वेश्चन मार्क द्यायचा आहे, कारण की प्रश्न निर्माण करायचा आहे. ऋषयः इंद्रम उपागच्छन्. कह कौके के इंद्रम उपागच्छन्. इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. इंद्रः केभ्यः अकुप्यत. म्हणजे पर्वतेभ्यः अकुप्यत. इंद्रः पर्वतेभ्यः अकुप्यत. कोणावर बरं रागवला? तर पर्वतांवर रागवला. त्यामुळे इकडे तुम्ही पर्वतेभ्यच्या तिकडे काय लिहिणार? तर केभ्यः लिहिणार. इमोशन्स आहेत इथे त्याचे. ओके. मैनाकः समुद्रात बहिः आयाति. कस्मात् आयाति? समुद्रात. क्वेश्चन मार्क. मैनाकः कस्मात् बहिः आयाति? समुद्रात. ओके. पृथक कुरुत. नाम. नाम याच्यामध्ये बघा कोणती आहेत? एक मारुती आहे, मारुतीही, आणि दुसरं आहे ऋषयः. सर्वनाम कोणते आहेत? तर सह आहे आणि तम आहे. सह, तौ, ते, तम, तौ, तान हे सर्वनाम आहेत. विशेषणम बघा, जे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फो देतं. बघा, प्रीतः एक आहे आणि दीर्घ आहे. मार्ग कसा आहे? दीर्घ आहे. क्रियापदम चिंतयति, उद्गच्छति, तीतः, अंती. हे जे प्रत्यय आपल्याला जिथे दिसतील ती सगळी काय आहेत? तर क्रियापदम आहेत. ओके. समूहेतरपदम चिनुत. मारुतीः पवनपुत्रः हनुमान पावकः. आता बघा, मारुतीः पवनपुत्रः आणि हनुमान म्हणजेच काय? ओव्हरऑल हनुमान. पावकः म्हणजे काय? अग्निः. त्यामुळे तुमचं ऑडमॅन आउट जे आहे ते काय आहे? पावकः. सूरपतीः शक्रः, वज्रम, इंद्रः. वज्रम. बाकीचे जे तीन आहेत ते इंद्राची सिनॉनिम्स आहेत. वज्रम हे इंद्राचं अस्त्र आहे. मैनाकः नगः गिरिः अचलः. आता बघा, नगः, गिरिः, अचलः ही वेगवेगळी नावं पर्वतांसाठी आहेत. मैनाक पर्वताचं नाव आहे, त्यामुळे मैनाक इकडे ऑडमॅन आउट आहे. आता बघा, विरुद्धार्थक शब्दान लिखत. बहिः अंतः, उद्युक्तः अनुद्युक्तः, स्मरणम विस्मरणम.
ओके. आता बघा, पाठे मारुती शब्दस्य स्थाने पवनसूत अपि च पर्वत इत्यस्य स्थाने अद्री. आता बघा, तुम्हाला अजून एक पर्वतला सिनॉनिम सापडलाय, अद्री. इति शब्दम प्रयुज्य पाठम पुनर्लिखत. आता तुम्हाला जिकडे मारुती आहे तिकडे पवनसूत टाकायचं आहे. आता मारुती इकारांत आहे, पवनसूत अकारांत आहे, त्याप्रमाणे ती विभक्ती तुम्हाला लावायला लागेल. रामः रामौ प्रमाणे अद्री. हां, पर्वतः च्या तिथे तुम्हाला काय टाकायचं आहे, अद्री. हां, हे पण इकारांत आहे, त्यामुळे तुम्हाला तिथे तसा शब्द चालवायला लागणार आहे. तर तुम्हाला त्याप्रमाणे पाठामध्ये तसे बदल करायचे आहेत. बरोबर. तर तुम्ही एकदा करून पहा. त्याप्रमाणे तुम्हाला तो टेबल पर्टिक्युलर चालवायला लागेल, आपली शब्दतालिका. माध्यम भाषया लिखत. बघा, उपकारस्य स्मरणम मैनाकेन कथम कृतम. आता उपकाराचं जे स्मरणम आहे, परतफेड जी केलेली आहे, ती मैनाकाने कशी केली. तर हे तुम्ही एकतर माध्यम भाषया म्हणजे इफ यू आर इन मराठी मीडियम देन यू हॅव टू राईट इन मराठी. इफ यू आर इन इंग्लिश मीडियम देन यू हॅव टू राईट दॅट पर्टिक्युलर आन्सर इन इंग्लिश. तर म्हणजे काय की वेन हनुमान वॉज गोइंग टुवर्ड्स लंका, he was crossing the huge ocean. That time Mainak named mountain risen up from the sea, from the bottom of the sea. That time he offered his help to Hanuman, and he asked Hanuman to sit on his pick. When Hanuman asked him why does he doing that favor, then he told Hanuman that his father Pavandev have helped him when they were having wings, and when Indra got furious and when he started chopping off their wings, and at that time Pavandev saved the life of Mainak by putting him inside the ocean, and to return that favor he is helping him. Like that तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. जर तुम्हाला मराठीत लिहायचं आहे तर तुम्ही, जेव्हा हनुमान लंकेला जाण्यासाठी समुद्र ओलांडत होता तेव्हा विश्रांती मिळावी म्हणून मैनाक समुद्रातून वरती आला. प्राचीन काळी जेव्हा इंद्राने पर्वतांचे पंख कापायला सुरुवात केली होती तेव्हा पवनदेवाने मैनाक पर्वताला काय केलं होतं तर समुद्राच्या तळाशी नेऊन पोहोचवलं होतं. अशा प्रकारे मैनाक पर्वताला पवनदेवाने वाचवले होते. ह्या उपकाराची जाणीव ठेवून मैनाक असा विचार करतो की मी आता पवनदेवाच्या मुलाचीच म्हणजे मारुतीची मदत करतो व त्याला आपल्या शिखरावर विश्रांती घेण्याची विनंती करतो. असं तुम्ही लिहू शकता. मारुतेः उड्डाण कथां श्रुत्वा कस्य आधुनिक कथापात्रस्य स्मरणं भवति. म्हणजेच हनुमानाची जी ही उड्डाण कथा आहे ती ऐकून, श्रुत्वा त्वांत आहे इकडे, कुठल्या आधुनिक कथापात्राचं तुम्हाला एक स्मरण होतंय, आठवतंय. तर तुम्ही असं लिहू शकता की मारुतीची उड्डाण कथा ऐकून मला सुपरमॅन किंवा स्पायडरमॅन किंवा शक्तिमान यांची आठवण होते. मीन्स आफ्टर लिसनिंग टू द फ्लाइंग स्टोरी ऑफ हनुमान आय रिमेंबर्ड द सुपर हिरोज लाईक स्पायडरमॅन और सुपरमॅन और शक्तिमान. रामायणे येषाम् उल्लेखः तेषाम् अन्य पशुपक्षीणां विषयम् अनुसृत्य संदर्भान् लिखत. म्हणजे काय की रामायणामध्ये येषाम उल्लेखः ज्यांचा उल्लेख आलेला आहे तेषाम त्यांचा अन्य पशुपक्षीणां विषयम अनुसृत्य त्यांचा तुम्ही संदर्भ लिहू शकता. तर अजून कोणते कोणते बाबा रामायणामध्ये पशुपक्षी आलेले आहेत तर वानर आहेत, बरोबर. जांबवन आहे जो की अस्वल आहे. जटायू आहे, संपाती आहे, बरोबर. तर तुम्ही असं लिहू शकता की वी रिमेंबर्ड द जटायू अँड संपाती ड्युरिंग द किडनॅपिंग ऑफ सीता. जटायू अँड संपाती where the ancestors or belong to the species of vultures. Jambavan belonged to the bear species. He was in the main group of Rama and Lakshmana, and also there were many other small birds like squirrels
who helped Rama. Also there were many troops of monkeys. मराठीत तुम्हाला लिहायचं असेल तर जटायू आणि संपाती ही दोन काय त्याला म्हणतात गिधाड यांच्या जातीतील हे असे दोन पक्षी होते. किंवा जांबुवंत हा जो आहे हा अस्वल ह्या प्रजातीचा होता की जो मेन काय त्याला म्हणतात रामाच्या टोळी नाही म्हणता येणार, रामाच्या बाजूनी लढत होता, रामाला मदत करत होता. नल व नील होते किंवा कोण होतं सुग्रीव वगैरे हे होते, हे जे वानर जातीतील होते. तर त्यांनी अशी रामाला मदत केली होती असं तुम्ही लिहू शकता. आता बघा चौथा, यदि पर्वताः अधुना अपि पक्षयुक्ताः स्युः तर्हि किं भविष्यति. म्हणजे जर आत्तासुद्धा जर पर्वतांना पंख असते तर काय बरं झालं असतं. सो इट्स अ स्वमत इमॅजिनेरी क्वेश्चन, यू हॅव टू राईट व्हॉट यू फील. जर आजही पर्वतांना पंख असते तर खूप मोठी समस्या निर्माण झाली असती. पर्वतांना पंख असल्यामुळे ते हवेत इकडे तिकडे उडाले असते. त्यांना जर विश्रांती पाहिजे असते तर ते कुठेही मध्येच आले असते जमिनीवर. त्यामुळे सगळीकडे भीती पसरली असती, निसर्गाचं संतुलन बिघडलं असतं, त्यामुळे भरपूर जीवांना धोका झाला असता राहण्यासाठी. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली असते. इन इंग्लिश यू कॅन ऑल्सो राईट दॅट इफ माउंटन्स हॅड विंग्स टुडे देन ह्युमन ऑर द मोस्ट मीन्स आय मीन द ह्युमन स्पीशीज वूड हॅव फेस मेनी प्रॉब्लम्स. दे वूड हॅव roamed anywhere or land anywhere on the land and by that they would have create a very dangerous situations amongst the humans and it would be very traumatic for many peoples. Also the nature balance, there would have been imbalance in the nature because the mountains is one of the most essential part of our nature. So like that you can write. Okay, now लेखन कौशलम संवाद लेखनम अस्ति. अत्र मंजुषा अत्र अस्ति. तुम्हाला ती मंजुषा पाहूनच जी स्टोरी आहे त्याचं संवादामध्ये रूपांतर केलेलं आहे. जस्ट यू हॅव टू फिल इन द गॅप्स. सो देर इज नथिंग एक्स्ट्रा, इट्स द सेम स्टोरी बट इन द डायलॉग फॉर्मॅट. मैनाकः कः एषः आकाशे उड्डयते एषः तु मारुतिः पवनपुत्रः नमः ते पवनपुत्राय. नमः योगे चतुर्थी विभक्ती. मारुतिः नमः मैनकाय. मैनाकः अयं समुद्रमार्गः दीर्घः मार्गमध्ये विश्रामस्थानं नास्ति अतः क्षणं यावत् मम कूटे विश्रामं करोतु. मारुतिः आवयोः परिचयः अपि नास्ति. म्हणजे आपल्या दोघांचा परिचय नाहीच आहे. तथापि त्वं किमर्थं मम सहाय्यं करोषि. तुम्ही का बरं मग माझी मदत करताय, मी तर तुम्हाला ओळखत नाही. मैनाकः तव पिता पवनदेवः तस्य उपकारस्मरणं करोमि. पुरा पर्वताः सपक्षाः आसन्. इन्द्रः क्रोधेन पर्वतानां पक्षान् छेत्तुम् आरभत. तदा सः मम साहाय्यम् अकरोत्. त्वं तस्य पुत्रः अतः अहं तव साहाय्यं कर्तुमिच्छामि. मारुतिः अस्तु अहं प्रसन्नः किन्तु स्थातुं न शक्नोमि. थांबू शकत नाही मी. रामकार्यार्थम् अविलंबं गच्छामि. रामकार्याचा मी जो पण घेतलेला आहे त्यासाठी मी मार्गस्थ होतोय. गच्छामि अहं गंतुम इच्छामि. तर अशा प्रकारे आपण ह्याचा भाषा अभ्यासह देखील पुरा केलेला आहे. ह्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट्स आहेत तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. I will try to clear it out. Share this video with your friends. Thank you so much. Do like, share and subscribe. Jayatu Samskrutam, Jayatu Bharatam.